झोपले असतील सगळे आता. हो. जादू जागा असेल पण. कोण जादू? तू जादूला नाही भेटली? अरे स्पा रिट्रीटला गेला होता इतके दिवस. आमच्या घरातला स्पेशल मेंबर आहे तो. म्हणजे कोणाचा कोण? रॉकीचा फ्रेंड आहे, ऍक्च्युली सगळ्यांचाच फ्रेंड आहे. ये ओळख करून देतो चल. कुठे हा कसला आवाज आहे? कम बॉय, कम 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 घाबरू नको. नाही ना. कम ये बॉय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नको नको. हाऊ वाज युअर स्पा? हाऊ वाज युअर स्पा? हा हा हा. काय झालंय? अगं शैम, गुड बॉय. क्या किया तू? चल, क्या किया ये सब? कम ऑन, चलो इधर. ए स्वीटू, तिथे काय करतेस तू? सॉरी 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 मावशी. माझ्यामुळे खूप पसारा झाला. पसाऱ्याचं जाऊ दे, तुला कुठे लागलं नाही ना? नाही, मी आवरून ठेवते सगळा पसारा. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? कोण आहे ही मुलगी? रात्री 2-2:30 वाजता आपल्या घरात काय करतेय? ही स्वीटू आहे, नलू मावशीची मुलगी. तिला नोकरी लागली आहे, आपल्याकडेच राहणार आहे आजपासून. ओम, ही मुलगी आपल्या घरात राहून नोकरी करणार आहे? ताई तू का टेन्शन घेतीयस? मी करीन ना व्यवस्था. ओम पण ताई, मी हिच्या आईला वचन दिलंय, मी हिची काळजी घेईन. Oh, I see. That's great. So, welcome to our paradise. I'm sure you'll enjoy. Good night. त्यांना कशाला त्रास? मी आवडते ना. नाही नाही, असू दे, ते करतील सगळं. तू काही घाबरू नकोस. थँक्यू ग तायडे. घाबरली नाही ती, ते पकडापकडी खेळत होते इथे. तू का चिडवतोयस तिला? किती वाजलेत रात्रीचे? जा तू झोप, जाऊ झोप. हो चला, गुड नाईट. हा सॉरी मावशी. अगं बास ते तुझं सॉरी, आता ठेव तुझ्या जवळच. चल तू पण तुझी खोली दाखवते. हो, ये. चल. स्वीटू, ही तुझी खोली आहे. छान आहे ना? हे इकडे कपाट आहे. सॉरी बेटा, तुला न विचारता मी सगळे सामान तुझं इथे लावून ठेवलेलं आहे. नाही. ठीक आहे. हा, अजून काही लागलं तर सांगायचंच मला. आणि इकडे बाथरूम आहे बेटा. साबण, शॅम्पू सगळं ठेवलंय आणि नवीन टूथब्रश पण ठेवलाय, कारण मला माहितीये तू विसरली असणार. आणि हे बघ, या उषा मऊ आहेत आता बेडवर. तुला मऊ उषा चालतात ना, का हार्ड लागतात? असं काही नाहीये. लागलं ना तर तिकडे त्या कप्प्यामध्ये हा उषा घ्यायचं बरं का. आणि पांघरुण हे तुला आता जाड वाटेल, कारण की एसी डायरेक्ट आहे ना त्याच्यावर बेटा. हा, तुला पातळच हवंय का पांघरुण? मग मी तुला काढून देते. ठीक आहे, हे चालेल का तुला? नाही चालेल. चालेल ना? आता बघ, मी पाणी आणून ठेवायला सांगितलं होतं, मी घेऊन येते तुझ्यासाठी. ठीक आहे मावशी. ओ ऐका ना. काय झालं? मी एवढ्या मोठ्या खोलीत एकटीने झोपायचंय. हो अगं, ही तुझी खोली आहे. नाही तसं नाही, मला सवय नाहीये. अगदी नगूसारखी आहेस. जर तुला झोप नाही आली ना तर मला हाक मार. उजवीकडे पॅसेज आहे ना, तिथे पहिली खोली माझी आहे. ठीक आहे? बरं. झोपशील ना? हो. ठीक आहे. तू काही खाणार आहेस का? नको. नक्की? हो. बर, झोपा. गुड नाईट. खरं तर खूप भूक लागली. हो हो, स्वीट ड्रीम्स. हा, दार लावू का? नाही असं काय. राहू दे उघड, तुला एकटं वाटू नये म्हणून. आणि काही लागलं तर मला सांग. हा, गुड नाईट. गुड नाईट. हुई, बापरे, गादी का ढग. ओम, ही मुलगी
आपल्या घरात राहून नोकरी करणार आहे. ताई तू का टेन्शन घेतीयस? मी करीन ना व्यवस्था. मी हिच्या आईला वचन दिलंय, मी हिची काळजी घेईन. पण लग्न कधी करायचं बेबी? सांग ना. ये लिव्ह शिवन नहीं अच्छा लग रहा है यार. बोल ना बेबी. उठ. हाँ? उठून उभा राहा. मग लग्न करशील? हो सर. तिथे नाही, तिथे तिथे बसायचं जाऊन. आता लग्न करशील? और थोडा पीछे. बेबी पर्स. मग उघडती. लिपस्टिक्स असतील त्याच्यात, तर काढ आणि लाव. मला नाही, तुला. लिपस्टिक? मी? डू ॲज आय से. मी मालकीण आहे या घराची. खानविलकर्स ना द खानविलकर ग्रुप मी बनवलंय. या घरात मी सांगते तसंच होणार. तू राहतोयस ना या घरात, मी सांगते ते करायचं. बस म्हटलं की बसायचं, उठ म्हटलं की उठायचं. लिपस्टिक लाव म्हटली की लावायची. लाव लिपस्टिक. ए काका, का बोलवलंस मला आता? भूक लागली आहे ना मावशी? खूप. घेणार? प्रोटीन शेक. हे काय आहे? मार्शमेलो. मऊ मऊ उशी सारखं आहे काहीतरी. त्या मऊ उशीला मार्शमेलो असं म्हणतात. काय? मार्शमेलो. मार्श मार्श मेलो. मार्श मेलो. होम स्पेशल हॉट चॉकलेट विथ मार्शमेलो. हसायला काय झालं? काय नाही. काही लागलंय का? नाही. कुठे काय? का हसतो सांग ना. तुला मिशी आलीये म्हणून हसतोस? ती तू मिशीतही छान दिसते सगळं. किती काय आवडलं का? मस्त. माझ्याकडे काय बघत बसलायस? पी ना. मी हॉट चॉकलेट पिण्यापेक्षा तुला हॉट चॉकलेट पिताना बघून जास्ती मजा येते. हेलो सर, आपका बर्गर. मूर्ख बावळा, एवढ्या रात्री एवढ्या जोरात बेल दाबतोयस. आमच्या घरातील लोक जर जागी झाली आणि आम्हाला खाऊ नाही दिलं तर मग कोणाची चूक आहे? सॉरी सर, सॉरी. मूर्ख कुठला. जा. घरातले सगळे उठायच्या आधी
बर्गर खाऊन घेऊया. तुला नाही मिळणार आहे. डैडी जी भूख लगी है, प्लीज दो ना. मी नाही, हा रॉकी. रॉकी नहीं डैडी जी. गप्पा बस. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. गुपचूप बर्गर मागवतोय, एकटा एकटा खातोय. सॉरी, जातो. थैंक यू. झोपाळा. ही असली धोंड गळ्यात मारायला माझा मुलगा काय बीजवर नाहीये. चांगला बीकॉम झालेला आहे, मार्केटिंग केलंय त्यांनी आणि खानविलकर ग्रुप मध्ये मोठ्या पोस्टला येतो. काय मॅम मी ते येतच होतो इकडे कामासाठी. कुठे आलायस कामासाठी? तुमच्या घरी मॅम. इथली बॉस कोण आहे? अर्थात तुम्ही मॅम. मग मी तुला वाटेल ते काम सांगेन. रन विथ मी. येस मॅम. ऍक्च्युली मला असं वाटलं की स्वीटू मॅडम तुमच्या स्पेशल गेस्ट असणार आणि मला जर याची कल्पना असती तर मी त्यांना त्या दिवशी लग्नाला नकार दिलाच नसता. डोकं फिरलाय का तुझा? ती चबी फॅट मुलगी कुठून तरी अंबरनाथून आलेली माझी स्पेशल गेस्ट आहे असं वाटलंच कसं तुला? स्टुपिड. नाही नाही मला वाटलं त्याचं कारण असं की त्या दिवशी पार्टीत होत्या, शिवाय सकाळी सकाळी तुमच्या घरी होत्या. सो आय थॉट की त्या तुमच्या इम्पॉर्टंट गेस्ट असतील म्हणून. आणि अर्थात कोणी इतकं स्पेशल असल्याशिवाय का एखाद्याला एवढे पैसे देतं? पैसे? हा, काल नाही का ओम सरांनी स्वीटू मॅडमच्या वडिलांच्या नावाने 2 लाख रुपये ट्रान्सफर केले. कोणाच्या नावाने? वसंत साळवींच्या. ओके. म्हणजे मॅडम तुम्हाला हे माहित नव्हतं? ओ नो, आय एम सो सॉरी मॅम, एक्स्ट्रीमली सॉरी. मी ना नेहमी असा गोळ करतो. म्हणजे मला असं वाटलं की एवढं मोठं ट्रान्झॅक्शन करण्याआधी ओम सर तुम्हाला ऍटलिस्ट विचारतील तरी. हे एवढं मोठं ट्रान्झॅक्शन आहे? मग 2 लाख रुपये.
गुड जॉब मोहित. थँक्यू मॅम. ओमला फोन कर आणि मेक शुअर तो ऑफिसला ताबडतोब पोहोचेल. येस येस मॅम. आली तू अशी का उभी आहेस? ये ना ब्रेकफास्ट बस. ये बस. ए नाही नाही, मला ते काय माहित नाही मोहित. असं अडकलं कसं आला. शिपमेंट? नाही नाही, हे बघ तू काही करू नकोस आता, मी येतो ऑफिसला. ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट. अगं आई अर्जंट काम आहे ऑफिसला, मी हे खातो. ओके. बघितलं असं आहे, आई बरोबर घालवायला 1 मिनिट सुद्धा नाहीये ओंकारकडे. पण आता बरं झालं, माझ्यावर गप्पा मारायला तू आहेस. अगं आम्ही बसू, प्रत्येकाच्या वेळेला येतात. सगळे कसे आले नाही अजून? अरे तू हे आणलेस का? ज्यूस आणलास? कम ऑन जादू बेबी. अगं तायडे, या दांडगोपाला कशाला आणलंस तू? ब्रेकफास्टला. अगं त्याचं छोटस घर आहे, त्याच्यात ठेवलंय मी खाणं त्याचं. बरं बरं, असू दे असू दे असू दे. तू सुरू कर. तू का घाबरतेस? काही करणार नाही तो. अगं बस बस. इट्स ओके इट्स ओके. बस बस. माझं स्मूदी कुठे आहे? हो मी तयार होतच आणते मी तायडे. तू सुरू कर. तुला जायचंय लवकर. या. ओ माय गॉड, फोन तिथे विसरले. प्लीज माझा फोन घेऊन येतेस? हो. स्वीटू. थँक्यू स्वीटू. स्वीटूच ना नाव तुझं? हो. कशी आहे तुझ्या डॅडची तब्येत? दादांची तब्येत बरी. ओ, तुम्ही डॅडना दादा म्हणता का? कशी आहे त्यांची तब्येत? नाही, ओमनी त्यांना 2 लाख रुपये दिले होते ना, म्हणजे त्यांच्यासाठी तुझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले होते म्हणून कर. खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता का? हो ताई, म्हणजे अचानक गरज पडली, पण मी परत करणार आहे सगळे पैसे. मी तुला मुंबईत नोकरी लागली ना आता? किती पगार आहे तुझा? 15,000. लाखभर रुपये खर्च आहे आमच्या जादूचा महिन्याचा. दॅट्स ओके. आत्ता तू इथेच राहणार आहेस, म्हणजे इथे तू अशीच राहणार आहेस, पण अशा एखाद्या मुंबईच्या घरात जर तुला राहायचं असेल, म्हणजे इतक्या मोठ्या घरात नाही पण बेसिक घरात राहायचं असेल, तर तुझा खर्च 8 ते 10,000 असणार. बेसिक क्वालिटीचं फूड खायचं असेल तरी तुला 2 ते 3,000 लागणार. आता तू इथे असंच खाणार, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, सपर, टी, कॉफी. आपल्याकडे सगळं हाय क्वालिटीचं फूड असतं, पण जर अगदी बेसिक क्वालिटीचं फूड खायचं म्हटलं तरी तुला 2-3 हजार रुपये लागतीलच. म्हणजे महिन्याचा तुझा खर्च 10,000 रुपये होणार. तर तू 5,000 रुपये सेव्ह करणार. 5,000 असं करत वर्षभरात तू माझे 60,000 रुपये फेडणार. म्हणजे 2 लाख रुपये फेडायला तुला 3 ते 4 वर्ष लागतील. आणि मी व्याज काउंटच नाही करत, बेसिक मुद्दल. Baby, what happened? See, I hate the doors. Roomsला doors का असतात? Oh wow, pretty nail paint. दरवाजा क्लोज करताना माझं नाक चेप झालं. किती ugly दिसतंय ते आता. Oh, chip झालं. We'll do something about it, darling. What happened? I still feel you have some hope alive. काय नाव तुझं? Sweet too, whatever. माझे पैसे फेडायची एक उत्तम संधी देते मी तुला. कुठली ती फालतू 15,000ची नोकरी करत बसतेस तू? त्यापेक्षा तू माझ्याकडे नोकरी कर, तुला डबल पगार देते आणि माझं कर्ज तू असं 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 फेडून टाकशील. तुलाही कळणार नाही.
इतकं काही मोठं काम नाहीये. काय काम आहे? मोमो मोमो इंडियात खूप वर्षांनी आली आहे. तिला जरा इंडियात ऍडजस्ट व्हायला कठीण जाते. तू तिला ऍडजस्ट व्हायला मदत करायचीस पर्सनल असिस्टंट म्हणून. तिच्या नखालाही धक्का लागता कामा नये. ही जबाबदारी तू घ्यायचीस आजपासून. इनफॅक्ट आत्तापासून तू तिची असिस्टंट. जबाबदारी मोठी आहे. जमेल ना? नक्की जमेल. नेल चिप झालंय तिचं. काय करशील? आलेच. लव यू पप्पा. Oh, are you okay? Yeah, but my nail. मोमा मॅम एक मिनिट हात. शू, 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 शू. स्वीटू, आता त्यांच्या नखालाही धक्का लागणार नाही, हो की नाही?